कैरीचं सीझन सुरू झालं आहे. कैरीचे भरपूर पदार्थ बनवता येतात. पण जेवणामध्ये काय बनवायचं चला तर तुम्हाला सांगते. आज मी इथे छान असा कैरीची कढी आणि भाताचा दुपारच्या जेवणासाठी बेत केला आहे. कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तांदूळ घेतला. हा तांदूळ चांगला स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचा. त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत 1 वाटी तांदळासाठी मी इथे दुप्पट पाणी वापरलं आहे. 2 वाट्या पाणी घातलं. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. कुकरमध्ये तळाला 1 ग्लास पाणी घातलं. यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती हा भाताचा डबा ठेवायचा, म्हणजे तांदळाचा डबा ठेवायचा. एक झाकण ठेवायचं आणि त्यावरती मी अजून एक प्लेट ठेवते आणि त्या प्लेटवरती इथे मी कैरी ठेवणार आहे. कैरी आपण वेगळी पण शिजवून घेऊ शकतो, पण भात होतोय तर त्याबरोबर होऊन जाईल. त्यासाठी इथे मी 2 फोडी करून घेते. कैरी कितपत आंबट आहे, कितपत तुम्हाला आंबट हवी आहे त्यानुसार घेऊ शकता. ही कैरी आंबट नाही आहे जास्त, त्यामुळे मी इथे 2 फोडी घेतलेल्या आहेत. असंच मी हे वाफवून घेणार आहे. याला आता झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजे भातासाठी आपण 2-3 शिट्ट्या करतो तेवढ्याच केल्या तरी चालेल. कढी करण्यासाठी पुढची आपण तयारी करून घेऊया. इथे मी ओलं खोबरं घेतलं. ओलं खोबरं पातळ असं अशा पद्धतीने स्लायसरवरती छान स्लाईस करता येतं, एकसारखं होतं, त्यामुळे मी इथे बनवून घेते. चिरून पण तुम्ही इथे घेऊ शकता. अर्धी वाटी खोबरं घेतलं ओलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं. आता त्यामध्ये 2 मिरच्या घालायच्या आहेत. आलं आणि लसूण घातला. 1 चमचा बेसन घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे. यात मी थोडं पाणी घालते, म्हणजे हे पटकन बारीक होईल. असंच लवकर बारीक होणार नाही, त्यामुळे थोडंसं पाणी घालून एकदम छान असं हे वाटून घ्यायचं आहे. हे वाटण आपलं तयार झालं आहे. एकीकडे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, गार झाला आहे कुकर. आता मी याचं झाकण उघडते. कैरी छान मऊ शिजली आहे बघा. बऱ्याचदा आपण पाण्यामध्ये देखील कैरी शिजवून घेऊ शकतो, तसं पण चालेल, पण मी इथे वाफवून घेतली. भात तयार झाला. आता कैरीमधला आपल्याला गर काढून घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात, कैरी पाण्यामध्ये शिजवून घेऊन ती मिक्सरला फिरवून घेतात किंवा त्या मसाल्यामध्येच बनवून घेतात, पण गरज नाही आहे. कैरी चांगली शिजली आहे, त्यामुळे अशा पद्धतीने थोडीशी मॅश करून घ्यायची, चांगली एकसारखी होते. किंवा जे आपण वाटण बनवलं त्यामध्ये ही शिजलेली कैरी घाला आणि ते मिक्सरला जरी फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल. कढी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम व्हायला ठेवली. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, म्हणजे फोडणी छान बसते. मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत आणि कढीपत्ता घालायचा आहे. आपण जे वाटण बनवून घेतलं ते यामध्ये घालते मी आणि 1 मिनिट थोडंसं हे वाटण परतून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही, फक्त 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. कैरीचं गर यामध्ये घालायचं आहे आता आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही किंवा भाजायचं नाही. तो गर घातला की सगळं मिक्स करून घ्यायचं. किंचितशी हळद घालायची. आधी पण आपण मसाला वाटत असताना हळद घातली होती, त्यामुळे थोडीशी हळद मी यामध्ये घातली. सगळं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला जे आपण वाटण बनवून घेतलेलं मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये पाणी घालून ते घातलं मी यामध्ये. तुम्हाला कढी जशी हवी आहे त्यानुसार पाणी घालू शकता. ही नंतर अजून दाटसर होते, त्यामुळे अजून पाणी घातलं मी यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आत्ताच मीठ घालायचं नाही आहे. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. या मसाल्यामुळे थोड्याशा गुठळ्या होतात आणि त्यामध्ये बेसन पण आहे, त्यामुळे पण त्या निघतात लगेच थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर. आणि आपण कैरी बघा मॅश करून घेतली होती, त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे कण आहेत ते तसेच राहतात आणि ते या कढीमध्ये खूप छान लागतात. तुम्हाला आवडत असेल तर कैरी शिजल्यानंतर ना त्याचे छोटे छोटे तुकडे बाजूला काढून ठेवा आणि नंतर यावेळेस तुम्ही ते घालू शकता, म्हणजे मध्ये मध्ये ते कैरीचे कण बारीक बारीक छान लागतात. गॅस मोठा ठेवला, उकळी काढली. 5-7 मिनिटे गॅस कमी केल्यानंतर आणि ही कढी शिजवून घेतली. 5 ते 7 मिनिटे कढी शिजल्यानंतर थोडासा गूळ घातला, कोथिंबीर घातली आणि याचा आता मी गॅस बंद करते. सगळं मिक्स करून घ्यायचं. गरम आहे त्यामुळे गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. सगळं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला या स्टेजला यामध्ये मीठ घालायचं आहे. ही आपली खमंग अशी कैरीची कढी तयार आहे. सीझन आहे कैरीचा, नक्की बनवून बघा. कैरी आणि मस्त गरमागरम असं वाफाळता भात, खूप जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. बनवून बघा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.